हाय गाईज, तुम्हाला माहिती आहे आजूबाजूच्या लोकांमध्ये काय काय विचित्र वियर्ड सवयी असतात. तुम्ही कधी ऑब्झर्व केलं आहे? ऐका. काही लोकांना सतत हात धुण्याची सवय असते. म्हणजे हे कोविडमुळे नाही तर कोविडच्या आधीपासूनही ह्या लोकांना अशाच सवयी असतात. काही लोकांना नेल बायटिंगची, नखं चावायची आणि त्या आजूबाजूचे क्युटिकल्स पण चावायची सवय असते. आणि कधीकधी ते एवढा अतिरेक होतो की त्या बोटांमधून रक्त यायला लागतं. अशा पण सवयी असतात. काही लोकांना रस्त्यात गेलं की जितकी देवळं दिसतील त्या सगळ्या देवांना बाहेरून नमस्कार करून असं करण्याची सवय असते. मग ते देऊळ कोणाचं आहे याच्याशी त्यांना काही घेणं देणं नसतं. इनफॅक्ट त्यांना माहीत पण नसतं की कोणाचं देऊळ आहे, पण तरी आपला नमस्कार करतील असं करणार. आणि मग 10 जरी देवळं दिसली एकाच वेळेला रस्त्यातून तरी त्यांचा हा प्रकार चालूच असतो. काही लोकांना लिहिताना पेनाचं टोपण तोंडात घालण्याची सवय असते, तर काही लोकांना विचार करता करता पेन तोंडात घालण्याची सवय असते. काही जणांना खाताना त्या पदार्थातील मटार, गाजर हे सगळे पदार्थ बाजूला काढण्याची सवय असते. म्हणजे त्यांचं ताट अगदी ह्या पदार्थांनी भरून गेलेलं असतं. बाकीचं सगळं खातील पण मटार, गाजर सगळं बाजूला काढतील. काही लोकांना ड्रिंक्स घेताना ते आजूबाजूला असं शिंपडण्याची सवय असते आणि आपण जर त्यांना विचारलं तर त्याचे एक्सप्लेनेशन पण हे लोक खूप वियर्ड देतात. तर काही लोकांना वहीच्या कॉर्नरला नक्षीकाम किंवा ड्रॉइंग करण्याची सवय असते. ही सवय विशेषतः कॉलेज स्टुडंट्स किंवा शाळेतल्या मुलांमध्ये जास्त दिसून येते. जेव्हा एखाद्या लेक्चरला खूप कंटाळ येतो तेव्हा ह्यांचे ड्रॉइंग आणि नक्षीकाम ह्यांना अगदी उधाण येतं आणि ह्यांच्या वह्यांचे कॉर्नर ड्रॉइंग्स नक्षीकामने भरलेले असतात. काही लोकांना जाता जाता सगळ्यांना नमस्कार करत उगाचच आपला जाण्याची सवय असते. म्हणजे तोंड देखील जरी ओळख असेल तरी नमस्कार करतील पुढे जातील, नमस्कार करतील पुढे जातील. तर काही लोकांना खाताना आवाज करत खूप खाण्याची सवय असते. काही लोक हसताना पण खूप विचित्र हसतात. म्हणजे हसताना पण त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येतात. तर कधीकधी हे लोक छोट्याशा जोक्सवर पण मोठ्याने हसतात. काही लोकांना पुस्तक वाचताना पहिलं शेवटचं पान वाचतात आणि मग पुस्तक सुरू करतात. म्हणजे त्यांना पहिला एंड काय आहे याच्यात खूप इंटरेस्ट असतो. तसंच काही जण वेबसिरीज बघताना पण पहिले वेबसिरीजचा एंड बघतात आणि मग पूर्ण वेबसिरीज बघतात. म्हणजे त्यांना पहिलं एंड काय होतो, काय असतं ह्याची जाणून घेण्याची उत्सुकता जास्त असते. तर काही जण लोकांचं मोबाईलचे लास्ट सीन बघत असतात. म्हणजे कोण कधी ऑनलाईन होतं, किती वाजता ऑनलाईन होतं आहे लोक, ह्यामध्ये त्यांना खूप इंटरेस्ट असतो. तर काही लोक मेसेज सीन करून सोडून देतात. माहीत नाही ह्याच्यामागे काय सायकॉलॉजी आहे, पण आपण साधा जरी मेसेज केला तरी कधीकधी उत्तर देतील, नाही तर सीन करून सोडून देतील. पण मग समोरच्याला असा प्रश्न पडतो की हा माणसाला मेसेज आपण केलेला आवडला आहे की नाही, का ह्याला कसला राग आला आहे. पण त्या लोकांना काही घेणं देणं नसतं, ते आपलं मेसेज सीन करून निघून जातात. काही लोकांना खाताना आणि म्हणजे वेगवेगळ्या विचित्र सवयी असतात. तर काही जणांना गरम चहा जेव्हा असतो तेव्हा त्या गरम चहामध्ये थंड पाणी घालतात. का तर तो गरम चहा खूप पिता येत नाही, त्यामुळे थंड पाणी घालतात आणि थंड पाणी घातलेला चहा हे लोक पितात. तर अशा अनेक लोकांना अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या सवयी असतात. तुम्ही पण ऑब्झर्व करा, तुमच्या पण आजूबाजूला असे अनेक नमुने सापडतील की ज्यांना अशा वेगवेगळ्या सवयी आहेत. पण शेवटी की व्यक्ती तितक्या प्रकृती, त्याच्यामुळे व्यक्ती जितक्या तितक्या त्यांच्या सवयी वेगळ्या, हो की नाही. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांच्या व्हिडिओसाठी स्टे ट्यून विथ माय व्हिडिओज. थँक्यू.